एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळेच भाजप सत्तेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्ट मत. पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे शनिवारी दुपारी 3 वाजता आयोजित जनता दरबारानंतर पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री व साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची जोरदार प्रशंसा केली. देसाई म्हणाले की महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना सत्तेत असताना भाजप शिवसेना ही नैसर्गिक युती व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी धाडसी निर्णय घेतला. काल बघा मी देखील वाहिन्यांवरती आमचे मंत्रिमंडळातले सहकारी मान्य मंगलप्रभात लोढांचं एक वक्तव्य ऐकलं आणि त्यांनी हे स्पष्ट केलं त्यामध्ये की 2014 पर्यंत इतकी ताकदवान ही भाजप महाराष्ट्रामध्ये नव्हती. म्हणजे हे त्यांनी स्वीकारलं. आणि ठीक आहे, आता भाजप ताकदवान आहे किंवा भाजपचे लोक विधानसभेला आमदार जास्त निवडून आले ही वस्तुस्थिती आहे. पण थोडंसं 2014 नंतर जी राजकीय स्थित्यंतर महाराष्ट्रात घडली, थोडं मंगलप्रभात लोढांनी त्याच्याकडे सुद्धा पाठीमागं वळून बघितलं पाहिजे. कारण 14 ते 19 जेव्हा भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा काय वस्तुस्थिती राज्यामध्ये होती हे आपण पाहिलं. पण 19 नंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली आणि ती झाल्यानंतर भाजप विरोधामध्ये बसली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करून सरकार केलं. त्यावेळची काय होती परिस्थिती, तर पूर्ण ताकदवान ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल हे करण्याचा प्रयत्न त्या महाविकास आघाडी सरकारमधनं झाला. नंतरच्या काळात जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली 2022ला आणि आम्ही 50 आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला, तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं. आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळं ही पुन्हा सत्तेमध्ये आली आणि त्याचा परिणाम झाला की आदरणीय शिंदे साहेबांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे राज्यामध्ये काम केलं ते महायुती म्हणूनच केलं. आम्ही मंत्रिमंडळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचे होतो. कोणताही निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय संमती घेत चर्चा केल्याशिवाय एकमेकांचा विचारविनिमय करूनच घेत होते. आणि महायुती भक्कम करायचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. आणि आपण बघितलं असेल की शिंदे साहेबांची गती, शिंदे साहेबांची वेगवान कामाची पद्धत, जागेवर निर्णय घ्यायची क्षमता, त्यामुळं महायुतीला जे प्रचंड यश 2024ला मिळालं त्याचं विधानसभेला त्याचं ते कारण आहे. बरं, आपण जर म्हणाल तर 2024च्या लोकसभेला देखील फॉल्स नरेटिव्ह जो सेट केला गेला महाविकास आघाडीकडनं त्याचा काही प्रमाणात त्याला फायदा झाला. पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या मतदानापर्यंत आदरणीय शिंदे साहेबांनी एवढं झुकून देऊन काम केलं की आपण बघितलं असेल आम्ही 80 जागा विधानसभेच्या लढलो आणि त्यातल्या 61 जागा जिंकून आल्या. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 1 रुपयात पीक विमा, महिलांना 50% एसटी मध्ये सवलत, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण योजना, अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांसाठी भरीव काम या आदरणीय शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये झालं. त्याचा परिणाम महायुती भक्कम होण्यामध्ये झाला. त्यामुळं मला मंगलप्रभात लोढा साहेबांनी एक सांगायचे की तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे. 14 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती, पण 22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं. भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती आदरणीय शिंदे साहेबांनी परत भक्कम केली, परत पुनर्जीवित केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळायला आणि भाजप ताकदवान व्हायला निश्चितपणे कुठं ना कुठंतरी 2022ला आदरणीय शिंदे साहेबांची उठावाची भूमिका आणि त्यामुळं पुनर्जीवित झालेली भाजप शिवसेनेची होती. त्यामुळं शिवसेना भाजप सत्तेमध्ये आली. तसं बघाल तर आम्ही सत्तेमध्ये होतो ना 2019ला. आम्हाला काय सत्तेतनं बाहेर जायची आवश्यकता नव्हती. बरं, पुढं काय होणार आहे, बहुमत होणार आहे का नाही, आमदारकी टिकणार आहे का नाही, हे असलं काय आम्ही विचार केला नाही. आम्ही शिवसेना भाजपची युती भक्कम करायची म्हणून आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो. त्यामुळे याही गोष्टीचा मंगलप्रभात लोढांनी निश्चितपणे या पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा बाळासाहेब पाटील यांनी स्वीकारला पदभार. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी
सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार सातारा येथील पक्ष कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारला। यावेळी बोलताना पाटील म्हणाले की राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडणार आहे। पक्ष अधिक भक्कम करण्याचे उद्दिष्ट लक्षात घेऊन सर्वांनी कार्याला लागणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। पुढे ते म्हणाले, पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे। योग्य नियोजन आणि संघटित प्रयत्नांमुळे पक्षाची ताकद अधिक वाढेल असे त्यांनी स्पष्ट केले। लवकरच आम्ही तालुकावाईज मेळावेही घेणार आहोत, कारण भविष्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला आपल्याला सक्षमपणे समोर जायचं आहे। त्याचप्रमाणे 12 डिसेंबरला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त सुद्धा कार्यक्रमाचं नियोजन हे जिल्ह्यामध्ये पक्षाच्या या कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे। आणि या सर्वांच्या माध्यमातून हा पवार साहेबांचा विचार, राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार पुढे नेण्याची आमची भूमिका राहील। माझ्यावर ही जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी दिली, याबद्दल त्यांचे विशेष या ठिकाणी आभार आणि मी त्यांना मानतो। म्हणजे जिल्हा परिषद पंचायत निवडणूक आहेत, त्या निवडणुकीच्या माध्यमातून जे सर्वसामान्यांच्या मध्ये जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत, सर्व महिला वर्ग आहे, ते सुद्धा संघटितपणे पुढे येतील आणि चांगल्या प्रकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्ह्यामध्ये कार्यरत राहील। असं आहे की आपण जर पाहिलं तर राज्यामधल्या सगळ्या नगरपालिका निवडणुका या तिथल्या स्थानिक आघाडीच्या माध्यमातून लढलेल्या आहेत आणि त्या लढत असताना तिथं प्रत्येकानं आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे त्याचा विचार करून त्यांनी तिथं आघाड्या केल्या आहेत। आणि बहुतांशी निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर झालेल्या आहेत, पण बऱ्याच ठिकाणी झाल्यात गोष्ट खरी आहे, पण बऱ्याच ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर झालेल्या आहेत। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये करत असताना आपला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊनच पुढे जाणार आहे, त्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जाणार आम्ही। कोरेगाव शहरात वर्दळीच्या 2 ठिकाणावरून मोटारसायकलींची चोरी, पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह। कोरेगाव शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक ठरतील अशा 2 स्वतंत्र मोटारसायकल चोरीच्या घटना अवघ्या 24 तासात घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। दोन्ही चोरीच्या घटनांची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दोन्ही प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत। पोलीस ठाण्यातून शनिवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पहिली घटना ही लक्ष्मीनगर परिसरातून स्प्लेंडरची चोरी आहे। फिर्यादी ओमकार शिवाजी मद्रे वय 21 राहणार लक्ष्मीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल MH11 CT 5704 ही 3 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते डिसेंबर 4 रोजी सकाळी 8 या वेळेत घरासमोरील रस्त्यावरून अज्ञात चोरट्याने लांबवली। मोटारसायकल हँडल लॉक अवस्थेत होती। या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसरी घटना ही सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर शहरातील दौलत संकुलासमोरून मोटारसायकल चोरीची आहे। नवाज इकबाल शेख वय 43 राहणार दौलत संकुल यांच्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलची MH4 BP 5169 चोरी 4 डिसेंबर रोजी रात्री 9 ते 5 डिसेंबर सकाळी 10 या वेळेत झाली। अत्यंत वर्दळीच्या भागातून ही चोरी झाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही मोटारसायकली सुरक्षित भागात आणि रस्त्यालगत उभ्या असतानाही चोरीला गेल्याने पोलीस गस्त, गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि स्थानिक तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम मल्हाळ यांच्यासह स्थानिक पोलीस यंत्रणा दक्षतेत कमी पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। दोन्ही प्रकरणांचा तपास हवालदार राजू शिंदे करत आहेत। अलीकडच्या काळात शहर आणि परिसरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडून रात्रगस्त वाढवणे आणि कार्यक्षम करणे, महत्त्वाच्या ठिकाणी CCTV तपासणी, संशयास्पद व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेची सक्रियता या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली आहे। कोरेगाव ST स्टँडवर मजुराला उसाने मारहाण, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। कोरेगाव येथील नवीन ST स्टँड परिसरात एका मजूर व्यक्तीला अज्ञात इसमाने उसाने मारहाण केल्याची घटना 3 डिसेंबर रोजी सकाळी घडली। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे 1 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी बिटू तुकाराम टिंगरे वय 65 राहणार कव्हे तालुका माढा जिल्हा सोलापूर हे मजुरीचे काम करतात। फिर्यादी सांगतात की ते त्या अज्ञात इसमाच्या गाडीत बसून कोरेगावकडे येत होते। कोरेगाव ST स्टँडजवळ आल्यानंतर त्या इसमाने गाडी थांबवून त्यांना खाली उतरायला सांगितले। फिर्यादी खाली उतरल्यानंतर तो इसम त्यांना तिथे सोडून निघून जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले। दरम्यान फिर्यादींनी त्या इसमाकडे दारू पिण्यासाठी काही पैसे द्या अशी विनंती केली असता त्या व्यक्तीने रागाच्या भरात उसाने त्यांना मारहाण केली। या प्रकारानंतर जखमी अवस्थेतील फिर्यादीचा जबाब नोंदवून कोरेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। हवालदार राजू शिंदे तपास करत आहेत।
धन्यवाद.